मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा ही खूपच खुश असते, कारण सर्वजण तिचं कौतुक करत असतात. त्यानंतर मंजू आणि तिची आई या दोघीही तेथे येतात. तेव्हा मीरासाठी सत्याने हे अजून एक खास सरप्राईज ठेवलेलं असतं, कारण आई आणि बहिणीला बोलवून तिला खुश करायचं असा सत्याचा प्लॅन असतो. त्या दोघीही तेथे आल्यानंतर मीराला भेटतात. तेव्हा मीरा अजूनच खुश होते, तर निरूपाचं तोंड मात्र आता वाकडंच असतं. तरीही आता सर्वजण तिच्याकडे दुर्लक्षच करतात. मग त्यानंतर आता हळदी कुंकू करून घ्यायचं ना, असं आता निरूपा विचारते. तेव्हा सर्व बायका म्हणतात की हो. देविका आता लगेच ऐटीत पुढे जाते, सर्वांना तिळगुळ देते आणि लगेच निरूपाला सुद्धा हळदी कुंकू लावते. तेव्हा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं आता ती सर्वांना म्हणत असते. काही वेळाने सर्व बायकांना अगोदर हळदी कुंकू लावून मीरा ही सर्वांचे आशीर्वाद सुद्धा घेते आणि सर्वांना तिळगुळ सुद्धा देते. मीरा सर्वांचं अगदी प्रेमाने सगळं काही करते हे पाहून आता निरूपाला राग येत असतो आणि ती आपले डोळेच बंद करून घेते. त्यानंतर मीरा ही रवीजवळ येत त्याला तिळगुळ देत, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं म्हणते आणि त्याचबरोबर रावांनाही ती तिळगुळ घेत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं म्हणते आणि त्यांचे आशीर्वाद घेते. तेव्हा देविका आणि पंकज हे दोघेही रागातच आता मीराकडे पाहत असतात, परंतु मीरा आता त्यांच्याकडे दुर्लक्षच करते. त्यानंतर मीरा आता निरूपाजवळ जाते, तिला हळदी कुंकू लावते, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं म्हणते आणि तिचा आशीर्वाद देखील घेते. परंतु आता निरूपा तिला आशीर्वादच देत नाही. त्याचवेळी सत्य आता हसतच म्हणतो, तिला बोलून काहीही उपयोग नाही, कारण तिला आशीर्वाद देणं तर जमणारच नाही, हो की नाही निरूपा. त्याचवेळी शेजारच्या बायका आता सत्याला म्हणतात, सत्य दादा, अरे तू सुद्धा आज खूपच हिरोसारखा दिसतोस हा. त्यावेळी पंकज आणि निरूपा देविका एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण पंकजला कुणीच चांगलं म्हणत नसतं. त्यानंतर दुसरी ताई म्हणते, तू आणि तुझी बायको खरं तर एक नंबर जोडी आहे हा सत्या दादा. तेव्हा सत्य आता सगळ्यांकडे पाहतच राहतो. तेव्हा त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये फक्त आणि फक्त सत्याचंच आणि मीराचंच कौतुक सुरू असतं आणि सर्व बायका खरंच मनापासून त्या दोघांचं कौतुक करत असतात. तुमच्या दोघांचा जोडा अगदी सत्यनारायणाच्या जोड्यासारखा दिसतोय, असंही म्हणतात. तेव्हा मात्र आता इकडे पंकज आणि देविका त्याचबरोबर निरूपा हे तिघेही खूप चिडलेले असतात, कारण त्यांना कोणीच चांगलं म्हणत नसतं. तेव्हा मीराबरोबर त्या सर्व बायका मिळून सेल्फी काढत असतात. ते पाहून तर आता देविकाचा निरूपाचा जळफळा ठचवतो. तेव्हा निरूपा आता मनातच विचार करते, आज सुद्धा या मीरानेच बाजी मारली आहे. त्याचवेळी इकडे रवी आता लगेच सदाशिवरावांना म्हणतो, काय पप्पा, अहो आपली वहिनी तर एकदम सेलिब्रिटीच झाली म्हणायचं. पंकज आता हळूच देविकाला म्हणतो, बेबी मला काय म्हणायचंय तुला, ऐक ना. तर आता त्याची बेबीच तेथून निघून जाते. तेव्हा आता तो बेबी बेबी करत तिच्या पाठीमागे जातो. तेव्हा सत्य आता म्हणतो, अगं धूमकेतू, तू सर्वांसोबत फोटो काढले, परंतु माझ्यासोबत कोण काढणार, अगं ये की पुढे, आपण दोघेही जोडीने एकत्र फोटो काढूयात. असं जेव्हा सत्या म्हणतो ना, तेव्हा निरूपाचा पुन्हा एकदा जळफळाट होतो. तेव्हा मीरा आता पुढे जाते आणि मग ते दोघेही छान छान असे सेल्फी घेतात. सर्वांनाच खूप आनंद होतो, तर निरूपा तोंड वाकडा करूनच उभी राहते. त्यानंतर काही वेळाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा संपन्न होतो, तर दुसऱ्या दिवशी सत्या हा अजूनही झोपलेला असतो, तर मीरा आता उठलेली असते आणि ती आता तेथे सर्व आठवणी आठवत असते की कशा प्रकारे सत्याने माझ्यासाठी एवढं सगळं काही सरप्राईज प्लॅन केलं, माझ्यासाठी खास दागिने बनवले आणि 300 रुपयाची का होईना माझ्यासाठी त्याने साडी आणली त्याच्या ऐपतीनुसार, परंतु मला ती साडी खरंच खूप आवडली. त्याचबरोबर कशाप्रकारे माझ्याबरोबर यांनी फोटोसुद्धा काढले, हे सगळं आणि सगळं मीराला आता आठवत असतं आणि त्याच आठवणीमध्ये आता ती असते. आता काही वेळाने आता जेव्हा सत्या उठतो ना, तेव्हा तो आता आपले डोळे चोळतच पुढे निघालेला असतो. मग आता त्याची झोप उडवण्यासाठी जो पाण्याचा स्प्रे असतो ना, तोच मीरा आता त्याच्या तोंडावर मारते. तेव्हा तो आता खूप जोरात ओरडतो. मग आता मीरा खूप जोराजोरात हसू लागते. तेव्हा सत्य आता तिच्यावर जोरातच ओरडतो आणि म्हणतो, काय ग धूमकेतू, हे तू काय चालवलं आहेस.
तेव्हा तो आता तिच्या हातातून तो स्प्रे घेतो आणि म्हणतो, बघ आता मी काय करतो ते, तू गेलीसच आता, असं म्हणून आता तो तिच्या तोंडावर सुद्धा तो पाण्याचा स्प्रे मारणार असतो. त्याच वेळी आता ती त्याची नक्कल करत असते. मग आता त्याला अजूनच राग येतो. तेव्हा ती आता त्याच्यावर हसते. मग आता सत्या रागातच लगेच तिच्या तोंडावर स्प्रे मारणार असतो. ती पटकन खाली बसते. त्यानंतर तो आता सारखा तिच्या अंगावर स्प्रे मारत असतो. तर मीरा पुढे पळत असते तर सत्या तिच्या पाठीमागे धावत असतो. तेव्हा लादीवर थोडं पाणी सांडतं. मग त्यामुळे आता मीरा ही घसरते आणि खाली पडणार असते. परंतु ती आता बेडजवळ जाते आणि तेथे बसते. त्याच वेळी आता सत्या हा अगदी तिच्या जवळ जातो. तिला वाटतं की सत्या माझ्या अगदी जवळच येतोय आणि मला मिठी मारतो की काही, या विचाराने ती खुश होते. मग आता सत्या तिच्या तोंडावर त्या पाण्याचा स्प्रे मारतो आणि पटकन हसतच बाजूला होतो. तेव्हा ती त्याच्याकडून तो पाण्याचा स्प्रे मागत असते पण सत्या देतच नसतो. ती म्हणते, सगळीकडे पाणी पाणी कराल, तो स्प्रे द्या की अगोदर. त्यानंतर तो स्प्रे घेण्यावरून आता त्या दोघांची खूप गंमत सुरू असते. तेव्हा मीरा सारखी सारखी सत्याच्या पाठीमागे पळत असते परंतु सत्या हा नेमका तिला चकवा देऊन दुसरीकडे पळत असतो. त्याच वेळी आता निरूपा ही बाहेर येते आणि लगेच त्यांच्या रूमजवळ थांबून त्यांचं नक्की काय चाललंय हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर तिला आता समजतं की हे दोघेही आता थोडं गोड गोड भांडतायत. मग आता निरूपाचा खूप जळफळाट होऊ लागतो की माझ्या पंकज आणि देविकाचं कसं होणार, कारण हे दोघे तर खरंच नवरा बायको वाटत नाही परंतु हे दोघे किती छान राहतात आणि माझे देविका व घनमध्ये नुसते रुसवे फुगवे, या विचारानेच आता निरूपाला त्रास होत असतो. त्यानंतर कसं बसा आता इकडे मीरा ही आतमध्ये त्याच्याकडून तो स्प्रे घेते. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ असतात आणि मग नंतर ते दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. काही वेळानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही भानावर येतात आणि एकमेकांवर हसू लागतात. हे दोघेही एकमेकांवर नुसते हसत असतात. इकडे निरूपाचा आता पूर्णपणे जळफळाट होत असतो कारण तिला असं वाटत असतं की आतमध्ये या दोघांचा रोमांस चाललाय. त्यानंतर निरूपा आता रागातच हॉलमध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर समोरच तेथे आता पंकज उभा असतो. तो म्हणतो, मम्मा अगं एक काम होतं. तेव्हा ती विचारते, काय काम होतं. तेव्हा तो म्हणतो, मम्मा मला जरा पैसे हवे होते. तेव्हा रागातच ती त्याच्याकडे पाहते. पैसे घेऊन येते खरी परंतु त्याची चांगलीच कान उघडणी करते. म्हणते की अरे मूर्खा, तुला पैसे हवेत पण आजूबाजूला जरा कुणी आहे हे याचं भान ठेव. अरे जर देविकाने ऐकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तो म्हणतो, हो बरोबर आहे मम्मा, नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेन. तेव्हा ती म्हणते, लाज वाटते का, कामधंदा करायचा सोडून सारखा आपला पैसे मागत राहतो. आणि काय रे, सारखा आपला पैसा पैसा करू नकोस तू. किती पैसा उधळलाय रे मी तुझ्यावर. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, त्या देविकाला जर समजलं ना पैशांबद्दल तर तुझं काही खरं नाही. आणि अजून एक, तू माझ्याकडे नेहमी असा पैसा मागत राहतो पण माझ्या इथे अंगणामध्ये काही झाड आहे का पैशाचं. सारखं सारखं तुला तेथे जायचं, पैसे तोडून आणायचे आणि तुझ्या हातात टेकवायचे. त्यानंतर सुधाकर राव हे तेथे येतात. रागातच पंकजला विचारतात, काय रे तू निरूपाकडनं सारखे सारखे पैसे घेतोस का. तेव्हा पंकज आता खूपच घाबरतो तर निरूपाची बोलतीच बंद होते. सुधाकर राव पुन्हा एकदा विचारतात, काय ग निरूपा, मी तुला काय विचारतोय, हा तुझ्याकडनं पैसे घेतोय का. त्यानंतर सुधाकरराव म्हणतात, तू आता गप्पच बस. काल मीराला जेव्हा साडी घ्यायची होती तेव्हा तुझ्याकडे तर पैसे नव्हते आणि आज ह्याच्या हातावर एवढे पैसे तू टेकवतेस, तुला काही वाटायला हवं होतं. अगं दोन सुनांमध्ये सारखा भेदभाव करत असतेस. तुझ्यावर अशी वेळ येईल ना की मीराच तुझ्या उपयोगी येईल. आता तुझ्याकडे पैसे आले तरी कुठून, असं आता सुधाकरराव विचारत असतात. तेव्हा निरूपा आता पंकजला धक्का देते. तेव्हा पंकजला आता समजतं आई काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. त्याला क्लिक होतं. तो म्हणतो, अगं मी पैसे घेत नव्हतो ना आई तुझ्याकडनं, मग आता मी तुला पैसे देत होतो की नाही खर्चायला. असं आता निर्लज्जपणे जेव्हा पंकज म्हणतो ना तेव्हा निरूपासुद्धा हो हो असं म्हणते. त्यावेळी आता थँक्यू हा बबड्या, मीच त्याला म्हटलं की जरा 500 रुपये दे मला.
त्यानंतर आता 500 रुपयाने काय होणार आहे पंकज, अरे तू तर म्हणाला होतास ना झाल्यानंतर घरी खर्च करण्यासाठी तू पैसे देशील म्हणून, मग त्याचा आता अचानक काय झालं? तेव्हा पंकज आता जरा घाबरतो, काय उत्तर द्यावं कळत नाही. तो म्हणतो हो म्हणालो होतो मी, परंतु अजून आमचा कुणाचाच असा पगार झालेला नाहीये, त्यामुळे पैसे मी दिले नाहीत एक्स्ट्राचे. त्याच वेळी असा कसा पगार झाला नाही असं आता पुन्हा एकदा राव हे विचारू लागतात. त्याच वेळी रवी तेथे येतो आणि म्हणतो पप्पा अहो माझा पगार झालाय असं म्हणून तो आता लगेच पैसे सुधाकर रावांकडे देऊ लागतो. तेव्हा एवढे पैसे पाहून आता पंकज आणि निरूपाच्या तोंडाला पाणीच सुटतं. मग आता सुधाकर राव ते पैसे घेतात खरं, परंतु निरूपा हावरटपणे लगेच त्यांच्या हातातून ओढून घेत म्हणते की मी घेते हा, पगार माझ्याजवळ ठेवते, कारण मला घर खर्चासाठी लागतात ना. तेव्हा घरातील खर्च तर सत्या सगळा काही करतो, मग तुला कशाला पैसे हवे सुधाकर राव विचारतात. मग आता निरूपा नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं देत म्हणते की अहो घरात काय कमी खर्च असतो का, लाईट बिल वगैरे, मग तो भरायला पैसे नको का, असं म्हणून ती पैसे मोजत असते. सुधाकर राव म्हणतात अगं मी काय विचारतोय ते जरा ऐक, सत्यजित करतो ना हा सगळा खर्च. मग आता ती म्हणते फक्त वाण सामान नसतं त्यामध्ये, त्या पनवतीला काय कळणार आहे बाकी किती खर्च असतो आणि किती नाही, असं म्हणून ती आता उत्तर देण्याचं टाळत असते. आणि पुन्हा एकदा म्हणते त्या पनवतीला काही अक्कल आहे का. आता पैसे मोजून झाल्यानंतर ती विचारते काय रे रवी, यामध्ये 5,000 रुपये कसे कमी आहेत. मग आता तो म्हणतो मला खर्चासाठी नको का, म्हणजे गाडीचं पेट्रोल, त्याचबरोबर असं कधी बाहेर खायचं प्यायचं झालं तर त्यावेळी आता तुला एवढा खर्च तरी काय आहे, तुला ना बायको ना संसार, मग एवढे पैसे स्वतःजवळ ठेवायचे नाहीत, असं निरूपा आता रागातच म्हणते. त्यानंतर पंकज म्हणतो अरे असू दे रे, तुला कुणी कधी काही पैशांबद्दल विचारलंय का, नाही ना. मग आता एवढा टिपटॉप बनून जातोस म्हटल्यावर गर्लफ्रेंड वगैरे असेल कोणी, बरोबर ना. त्यावेळी आता रवी जरा घाबरतो, तर सुधाकर राव त्याच्या उत्तराची वाट पाहत असतात. तर निरूपा आता सुद्धा म्हणते की काय रे तुला अशी गर्लफ्रेंड वगैरे आहे का. मग आता तो खूपच घाबरतो. रवी म्हणतो असं काही नाही आहे. तेवढ्यातच सत्या आता मीराच्या पाठीमागे लागत तेथे आलेला असतो आणि सर्वांना असं एकत्र पाहून ते दोघेही आपले गप्पच बसतात. मग निरूपा रागातच त्यांच्याकडे पाहू लागते. त्यानंतर सत्या आता रवीकडे पाहतो आणि त्याला विचारतो काय रे रव्या, तू एवढा टापटीप होऊन कुठे चाललास. तेव्हा रवी काहीच उत्तर देत नाही. मग आता मीरा म्हणते तुम्हाला काय माहीत हो, असंच टापटीप राहायचं असतं आणि एक दिवस नाही तर रोज रोज असंच राहायचं असतं, म्हणजे इम्प्रेशन कसं चांगलं पडतं. तेव्हा असं म्हणून ती आता त्याच्याकडे पाहते आणि काहीतरी इशारा करते. त्यावेळी आता लगेच सत्याला समजतं यांचं नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे, म्हणजे काहीतरी माझ्यापासून हे लपवत आहेत. त्याचवेळी सत्या आता पुढे म्हणतो ए भावा ते काहीही असू देत, परंतु एवढं नटून अजिबात बाहेर जायचं नाही, कारण अशामुळे मुली मागे लागतात. आता कालचंच घे ना, मी एवढा छान आवरून गेलो होतो तर माझ्या भोवती पोरींनी नुसता घिरटा घातला होता. तेव्हा मीरा आता सत्याकडे पाहतच राहते. त्यानंतर आता रवी म्हणतो खरंच का. मग सत्या म्हणतो हो खरंच, तुला हवं असेल तर तू धूमकेतूला विचार, सांग धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणते गप्पा बस, तुमचं राहू द्यात, कारण तुमचं आता लग्न झालंय, मुली वगैरे हा प्रश्न तुमच्या यादीमध्ये येतच नाही. पण रवी भाऊजींचं तसं नाही, आता त्यांना जरा आता मजा करू द्यात की, असं म्हणून ती आता रवीकडे पाहून हसते. तर रवी लाजत असतो, कारण रवीची एक गर्लफ्रेंड असते. मग त्यानंतर आता कुणाला काही समजत नाही, तर या दोघांचा इशारा करणं सुरूच असतं. सत्याची नजर त्या दोघांकडेच असते. त्यानंतर आता रवी भाऊजींना छान छान मुली घेऊन गेल्या तरी चालतील असं आता मीरा हसतच म्हणते. तेव्हा निरूपा त्याचबरोबर सुधाकर राव या दोघांनाही धक्का बसतो. त्यानंतर निरूपा आता चिडते आणि म्हणते चालतील काय चालतील, अगं मला अजून एक फुलवाली या घरात नको आहे, गरीब घरची. मी तर रवीसाठी माझ्या श्रीमंत स्थळच पाहणार आहे आणि तुझ्यासारखी एखादी अजून एक या घरामध्ये आणून मला काय या घराची धर्मशाळा करायची नाही, असं रागातच निरूपा म्हणते. तेव्हा आता मीराला खूपच वाईट वाटतं की सारखी निरूपा ही माझा अपमान करते. तर सत्य आता रागातच निरूपाकडे पाहतो. तेव्हा सत्य आता रवीला म्हणतोय रवी, कुणी असेल तर सांग तुझ्या मनामध्ये, म्हणजे आम्हाला काही
काही त्रासच नको मुली पाहण्याचा, आपण लग्न लावून देऊ तुझं. तेव्हा रवी आता लाजत असतो. तर हो की नाही बाप असं सत्या विचारतो. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, हो रे रवी, असेल कुणी ना तर सांग बाबा, म्हणजे आम्हाला मुलगी शोधायलाच नको कुठे. तेव्हा रवी हा पुन्हा एकदा लाजतो. मग त्यानंतर मीरा हसतच त्याच्याकडे पाहते. त्यानंतर सत्याचं लक्ष सगळं काही रवीकडे असतं. तेव्हा रवी म्हणतो, पप्पा तुम्ही सुद्धा? मग आता सुधाकर राव म्हणतात, हो मी काही खोटं बोललोय का मग? आजकाल तर असंच चाललंय ना. त्यानंतर सत्या म्हणतो, बाप अरे तू एक ऑब्झर्व केलं का? कारण आपला रव्या किती लाजायला लागलाय, म्हणजे असणारच आहे कुणीतरी एखादी त्याच्या आयुष्यात. तर मीरा म्हणते, हो जाऊ देत की त्यांना, असं जाता जाता माणसाला कधी थांबवायचं नसतं. तर पुढे आता मीरा म्हणते, काही होणार असेल तर उगीच कामात अडथळा नको. कुणी बाहेर जाताना अजिबात प्रश्न विचारायचे नाहीत, कारण असं जर तुम्ही विचारलं ना कुठे चालला आहात, काय काम आहे, तर ते काम होत नाही. मग सत्या म्हणतो, तसं काही नसतं रव्या, ऐक ना रे, तुझ्या मनात कुणी असेल तर मला तसं सांग. त्यावेळी आता मीरा म्हणते, हो मी कामाबद्दल बोलतीये, म्हणजे जॉबबद्दल बोलतीये मी. त्यानंतर आता रवी म्हणतो, हो वहिनी मला खरंच उशीर होतोय, मी जातो आता. तेव्हा मीरा हो असं म्हणते. त्यानंतर आता सत्या मात्र मनातच विचार करतो, काहीतरी गडबड आहे. काही वेळानंतर मीरा ही तिच्या रूममध्ये येते आणि उशांचे कवर बदलत असते. तेव्हा सत्या तेथे येतो, दार बंद करून घेतो आणि विचारतो, काय ग या उषा का बदलतेस? मग आता ती म्हणते, हो उषा नाही या उशांचे कवर मी बदलतीये. तेव्हा तो म्हणतो, हो तेच ते काहीतरी करतीये ना तू. तरी सत्या आता विचारतो, मला एक सांग तुमचं नक्की काय चालू आहे? तेव्हा आता मीरा म्हणते की आमचं म्हणजे काय? त्यावेळी सत्या म्हणतो, तुझं आणि रव्याचं नक्की काहीतरी चालू आहे. तुम्ही माझ्यापासून काहीतरी नक्कीच लपवताय, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तेव्हा ती म्हणते, अहो तसं काही नाही आहे खरंच. मग आता तो म्हणतो, नाही मला तुमच्या बोलण्यावरून समजतंय ना सगळं. तेव्हा मीरा म्हणते, मी सांगणारच नाही आहे, कारण तुम्ही तरी मला कुठे काय सांगता. मग आता सत्या म्हणतो, अगं मी कधी काय लपवले का तुझ्यापासून? त्यावेळी मीरा म्हणते, काल रात्री तुम्ही कुठे गेला होतात हे मला सांगितलं नाही. पुढे आता ती म्हणते, हो तुम्ही माझ्यासाठी साडी घेऊन येता होता ते पण नाही सांगितलं. रात्रभर माझ्यासाठी दागिने बनवलेत तेही नाही सांगितलं. मग आता सत्या म्हणतो, ते सांगितलं असतं तर सरप्राईज तुला कसं मिळालं असतं? तेव्हा ती म्हणते, काही नसतं, बायकोला सरप्राईजसुद्धा सांगायचं असतं. तेव्हा तो म्हणतो, वेडी की खोळी तू, अगं सरप्राईज जर सांगितलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद मला नंतर सरप्राईज दिल्यानंतर दिसणार होता तो अगोदर दिसला असता का? नाही ना. त्यानंतर तो आता पुन्हा पुन्हा विचारू लागतो की तुझं रव्याचं काय चाललंय. ती आता सांगतच नसते. मग आता तो म्हणतो, मी सुद्धा तुझी अर्धांगिनी आहे, मला सगळं काही सांगितलं गेलं पाहिजे. तेव्हा ती आता हसते आणि म्हणते, अर्धांगिनी बायको असते, तुम्ही नाही अर्धांगिनी. पुढे आता तो म्हणतो, अजिबात मला शब्दात पकडायचं नाही, एवढं काय आहे त्यात न सांगण्यासारखं. मग आता मीरा खूपच भाव खाऊन जाते आणि म्हणते की मी सांगणारच नाही जा. त्यावेळी सत्या एकदा पुन्हा विचारतो, अगं सांग की. तेव्हा ती आता विषय टाळते आणि म्हणते, तुम्ही आता आवरून घ्या आणि मला जरा मदत करा, म्हणजे मिलिंद दादांबरोबर डिझाईन जरा फायनल करायची आहे, तर मला तिकडे तुम्ही सोडा. तेव्हा सत्या म्हणतो, हो जाऊ की मग, मी सोडतो तुला तिकडे, पण मलाही घे ना तुमच्या त्या सिक्रेटमध्ये. तेव्हा आता ती म्हणते, असं म्हणताय का, सांगू का पण? मग आता तो म्हणतो, हो सांग की. तो कान टवकारूनच असतो, नक्की काय सिक्रेट आहे? मग आता मीरासुद्धा त्याला चांगलीच घोळवते आणि म्हणते, मी आणि रवी भाऊजी ना. तेव्हा तो विचारतो, पुढे काय पुढे काय? एवढं समजलं ग मला, तू आणि रवी. पुढे आता ती म्हणते, अहो मी आणि रवी भाऊजी, असं म्हणून ती त्याला ठेंगा असं बोलते आणि लगेच दरवाजा उघडून बाहेर पळून जाते आणि सत्याचा चांगलाच पोपट करते. तेव्हा तो आता धूमकेतू धूमकेतू असं म्हणून तेथून पळूनच जातो. त्यावेळी आता सत्या मनातच विचार करतो, रव्याचं आणि हिचं चाललंय काय, या दोघांचं कोणतं सिक्रेट आहे हे मी शोधून काढणारच. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा ही मिलिंदकडे जाते आणि त्याला विचारते की गाडी कधी दुरुस्त होईल. तेव्हा इथे हा पार्ट मिळतच नाही आहे, आता कुठे शोधावं कळतसुद्धा नाही, मला तर खूप टेन्शन आलं आहे असं मिलिंद म्हणतो. तेव्हा तेथे एक पॅम्पलेट असतं, कार दुरुस्त करून मिळेल असं त्यावर लिहिलेलं असतं. मीरा आता ते पॅम्पलेट घेते, घरी येऊन त्या माणसाला कॉल करते. तेव्हा तो म्हणतो, आमच्याकडे आहेत ते सगळे पार्ट,
मग आता ती म्हणते तुम्हाला जमेल ना गाडी नीट करायला. मग आता तो म्हणतो हो. तेव्हा ती म्हणते मग उद्या भेटूयात आपण आणि गाडी नीट करून द्या. तो माणूस आता ठीक आहे असं म्हणतो. तेवढ्यातच सत्या तेथे येतो. तर मीरा आता पटकन ते पॅम्पलेट लपवते. तर सत्या विचारतो की धूमकेतू काय लपवतीयस. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.